नमस्कार। आज अश्विन शुक्ल तृतीया शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। ठाणे महापालिका स्थायी समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादी, अपक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे अर्ज दाखल। समूह विकास योजना लागू करावी या मागणीसाठी करण्यात आलेलं राष्ट्रवादीचं उपोषण कोणत्याही ठोस निर्णयाविना मागे। आणि कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॉम्बच्या अफवेनी गोंधळ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। आश्वासन नको, निर्णय हवा अशी घोषणा करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आलेलं आमरण उपोषण अखेर काल संध्याकाळी कोणत्याही ठोस निर्णयाविना मागे घेण्यात आलं। पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी फळांचा रस घेऊन हे उपोषण मागे घेतलं। ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींचा प्रश्न गंभीर बनला आहे। गेल्या 6 महिन्यात 3 इमारती पडून 87 जणांचे बळी गेले तर 84 जण जखमी झाले। त्यामुळे सर्वच पक्षांनी धोकादायक आणि अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावर असणारी टांगती तलवार दूर करण्यासाठी कंबर कसली। शिवसेनेनं मंत्रालयाला धडक दिली। काँग्रेसनं थेट मुख्यमंत्र्यांशी शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला तर राष्ट्रवादीने आपल्याच सरकारच्या विरोधात उपोषणाचं हत्यार उपसलं। आश्वासन नको तर ठोस निर्णय हवा अशी राष्ट्रवादीची मागणी होती। मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा काल अचानक रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीला उपोषण मागे घेण्याशिवाय पर्यायच राहिला नाही। नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी उपोषणकर्ते आणि मुख्यमंत्र्यांची एकास एक चर्चा करून दिली। मुख्यमंत्र्यांनी यावर महिनाभरात निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं पण कोणताही ठोस निर्णय दिला नाही। या आश्वासनावरच अखेर राष्ट्रवादींनी हे उपोषण मागे घेतलं। जिल्ह्यातील आदिवासी आणि अन्य गरीब नागरिकांना दसऱ्यापूर्वी साखर न मिळाल्यास जिल्ह्यात रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा ठाणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आमदार विष्णू सवरा आणि चिंतामण वनगा यांनी दिला आहे। सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे। ऑक्टोबर महिना सुरू होऊन 8 दिवस झाले तरी रेशनवर मिळणारी साखर जिल्ह्यातील आदिवासी आणि अन्य गरीब नागरिकांना मिळालेली नाही। रेशन दुकानांना साखरेचा पुरवठाच झालेला नाही। नवरात्रोत्सवासारख्या धार्मिक सणांच्या दिवसात साखर न मिळाल्यानं आदिवासी आणि गरीब नागरिकांना चहाविना राहावं लागत आहे। ग्रामीण भागात सुमारे 22 लाख आदिवासी आणि गरीब नागरिक राहतात। यातील बहुतेक सर्व नागरिक रेशन दुकानामधून धान्याची खरेदी करतात। त्यांना वेळेवर साखर नाही मिळाली तर त्यांची उपासमार होते। जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रेशन दुकानांमध्ये दर महिन्याला सुमारे 5808 क्विंटल साखरेचा पुरवठा होतो। या महिन्यात हा पुरवठा झालेलाच नाही। तो निश्चित होईल की नाही याची खात्रीही पुरवठा खात्याचे अधिकारी देऊ शकत नाहीत। दिवाळी आता तोंडावर आली असून नवरात्राप्रमाणे दिवाळीही साखरेविना साजरी करावी लागू नये यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे। ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज तिघांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत। विशेष म्हणजे शिवसेना भारतीय जनता पक्ष युती असतानाही भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांनीही स्थायी समिती सभापती पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे। साधारणपणे एप्रिल महिन्यात स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक असते। मात्र सभापतींना पूर्ण वर्षाचा कालावधी न मिळाल्याने आता वर्ष पूर्ण झाल्यावर निवडणूक होत आहे। येत्या 11 ऑक्टोबर रोजी स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक होणार आहे। ठाणे महापालिकेत लोकशाही आघाडी आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष युती यांचं समसमान संख्याबळ आहे। गेल्या निवडणुकीत चिठ्ठी टाकून सभापती पदाची निवड करावी लागली होती आणि तेव्हा काँग्रेसच्या रवींद्र फाटक यांना नशिबाने साथ दिल्याने त्यांची सभापती पदावर वर्णी लागली होती। मात्र आता ही साथ कुणाला मिळणार? सभागृहातील समसमान संख्याबळामुळे सभापती कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकशाही आघाडीवर काहीशी नाराज आहे तर भारतीय जनता पक्षही शिवसेनेवर काहीसा नाराज असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे हे दोन्ही पक्ष तटस्थ राहिल्यास पुन्हा संख्याबळ समसमान होण्याची शक्यता आहे। महापौर निवडणुकीत 3ऱ्या किंवा 4थ्या वर्षी स्थायी समिती सभापती पद देण्याचं आश्वासन भारतीय जनता पक्षाला देण्यात आलं होतं। शिवसेना दिलेलं आश्वासन पाळेल, भारतीय जनता पक्षानेही आपला धर्म पाळावा अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संजय भोईर तर शिवसेनेतर्फे विलास कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर भारतीय जनता पक्षातर्फे संजय वाघुले यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे।
बस प्रवासात एका डॉक्टर तरुणीचा विनयभंग करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीस राबोडी पोलिसांनी अटक केली आहे. ठाणे रेल्वे स्थानकावरील सॅटिस बस थांब्यावरून टीएमटीनं प्रवास करणाऱ्या डॉक्टर तरुणीचा गर्दीचा फायदा घेऊन संतोष कुमार सासमोलनी विनयभंग केला. तो मूळचा ओरिसाचा असून नोकरीच्या शोधासाठी तो टीएमटी बसनी घोडबंदरला जात होता. तेव्हा बसमध्ये असलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी सहप्रवासी असलेल्या वसंत विहार येथील डॉक्टर तरुणीचा विनयभंग केला. 3 वर्षाच्या बेपत्ता चिमुरडीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम सुरक्षा रक्षकास पोलिसांनी अटक केली आहे. वाघबीळ येथे राहणाऱ्या एका 3 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ही चिमुरडी हरवल्याची तक्रार तिच्या आईवडिलांनी नोंदवली होती. 2 दिवसानंतर तिचा मृतदेह घोडबंदर रस्त्यावरील जुनागाव इथे एका डबक्यात सापडला. पोलिसांनी या प्रकरणी 14 ते 15 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यातील रामतीर्थला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने 10 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गांधी सप्ताहानिमित्त राबवण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत 7 लाखांच्या बनावट दारूसह 2 वाहनं जप्त केली आहेत. तर 7 जणांना अटक करण्यात आली आहे. 1 ते 3 ऑक्टोबर या 3 दिवसात 108 गुन्हे दाखल करत 83 जणांना जेरबंद करण्यात आलं, तर 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोकण विभागीय पथकाने या 3 दिवसात 23 गुन्हे दाखल करत सुमारे 10.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आणि 26 जणांना जेरबंद केलं. कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेनी काल रात्री काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मंत्रालयातील नियंत्रण कक्षानं कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटलेली एक्सप्रेस ठाणे रेल्वे स्थानकात थांबवण्यात आली. बॉम्ब शोधनाशक पथकाला पाचारण करण्यात आलं. बॉम्ब शोधनाशक पथकाने या गाडीची तपासणी केली, मात्र या गाडीत काही सापडलं नाही. त्यामुळे ही अफवा असल्याचं निष्पन्न झालं. मात्र यामुळे गाडीचा तासभर खोळंबा झाला होता. देशामध्ये 6वी आर्थिक गणना सुरू झाली असून राज्यामध्ये येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत ही गणना सुरू राहणार आहे. ठाणे जिल्ह्यातही आर्थिक गणनेचं काम सुरू झालं असून याकरता अचूक माहिती देणं आवश्यक आहे. आर्थिक गणनेअंतर्गत गोळा केली जाणारी माहिती गोपनीय ठेवली जाणार असून आयकर, विक्री कर अथवा तत्सम विभागांना ही माहिती कोणत्याही परिस्थितीत कळवली जाणार नाही. त्यामुळे प्रगणकांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक माहिती द्यावी. या गणनेद्वारे मिळणाऱ्या आकडेवारीचा उपयोग देशातील विविध प्रकारच्या नियोजनासाठी केला जातो. 6व्या आर्थिक गणनेमध्ये शेतकी आणि बिगर शेतकी क्षेत्रातील कार्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे. घराच्या आत आणि बाहेर चालणारे उद्योग, शिकवणी, ब्युटी पार्लर, किराणा दुकान, शिवणकाम, टेलिफोन बूथ, हॉटेल, मॉल, टी स्टॉल, वाहन दुरुस्ती, पदपथावरील विक्रेते, फेरीवाले यांच्यासह सर्व धार्मिक स्थळं, सामाजिक संस्था, सरकारी खाजगी रुग्णालयं, सरकारी बिगर सरकारी शाळा, बँका, महामंडळं, वकील, डॉक्टर, सनदी लेखापाल अशा सर्व उद्योगांचा समावेश करण्यात आला आहे. या गणनेदरम्यान येणाऱ्या प्रगणकाला अचूक माहिती द्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.